राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या उपस्थितीत गेल्या 2 दिवसांपासून वायबी चव्हाण सेंटरमध्ये पक्षाची संपूर्ण संघटनात्मक बैठक जी आहे ती पार पडते। या सर्व संघटनात्मक बैठकीमध्ये काल महिला, युवक आणि इतर सेलच्या बैठका ज्या आहेत त्या शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे सर आहेत। लवांडे सर, तुमची एक मागणी आहे, ती नक्की नेमकी मागणी काय? कारण की गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या पक्षामध्ये अनेक पदाधिकारी जे आहेत ते त्याच पदांवरती बसून आहेत, त्यामुळे संपूर्ण पक्षाची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे का? कारण की पक्षाला जवळपास 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी पक्ष विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकीत पराभूत झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ब्रँड म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत। शरद पवार साहेबांच्या विचारावर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चाललेला हा पक्ष 25 वर्ष पूर्ण करत असताना आता लोकसभेमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचे यश मिळालं। विधानसभेमध्ये अनेक कारणं आहेत त्याची, संशयास्पद असा निकाल तो मिळाला आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता काल ज्या बैठका आमच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहेत, काल युवकांची बैठक झाली, महिलांची झाली, विद्यार्थ्यांची झाली। पवार साहेब सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत। महाराष्ट्रभरात ओव्हरऑल सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की आता ज्यांच्या 2-2, 3-3 टर्म आपल्या पदाच्या कार्यकाळाच्या झालेल्या आहेत, मग ते तालुका अध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, प्रदेश पातळीवरचे असतील, जे कोणी पदाधिकारी असतील। आता मी स्वतः सुद्धा 2015 पासून पक्षाचा प्रवक्ता आहे। मी आज साहेबांकडे माझा राजीनामा नैतिकदृष्ट्या देणार आहे की बाबा माझं काम चांगलं असेल तर मला पुन्हा नियुक्ती करावी, पण नसेल तर मला अन्य जबाबदारी द्यावी। परंतु मी माझा पदाचा कार्यकाळ जर 3 वर्षाचा असेल तर मी नैतिकदृष्ट्या राजीनामा देणं संघटना शास्त्रानुसार आवश्यक आहे। तर मला असं वाटतं ज्या पदाधिकाऱ्यांना, मग राज्य पातळीवरच्या सगळ्याच, जिल्हा पातळीवर असतील, राज्य पातळीवर सगळ्यांनी स्वतःहून आपले पक्षाचे राजीनामे पवार साहेबांकडे पदाचे द्यावेत। पवार साहेबांना जे वाटेल ते पुन्हा पवार साहेब नव्याने नियुक्त्या करतील, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाला आता नवीन चेहरे पुढे आणणं अत्यावश्यक झालेलं आहे। कारण बरेच वर्ष झाले आता पक्षात बदल झालेले नाहीयेत आणि ते बदल होणं आणि कार्यपद्धतीत सुद्धा बदल करणं आवश्यक आहे। परंतु तुम्ही म्हणतात की तुम्ही राजीनामा सोपवणार आहात, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रवक्ते पदावरती आहेत। प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भात बदलाची चर्चा देखील सातत्याने होते। तुमचे प्रदेशाध्यक्ष देखील जवळपास 6 वर्ष झाले त्याच पदावरती आहे। आता संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीला पराभूताला सामोरं जावं लागलेलं आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सकट सर्वच महत्वाच्या पदांवरची जी बदल आहे ती अत्यंत गरजेची आहे। काल चव्हाण साहेब सेंटरमध्ये ज्या बैठका झाल्या त्याच्यात सुद्धा आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये सुतोवाच केले की आता हे बदल करणं आवश्यक आहे आणि त्यांनी स्वतः जबाबदारी सुद्धा घेऊन त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यांच्याही डोक्यात त्या पद्धतीने विचार निश्चितपणाने आहेत। आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत सगळे, अनिल देशमुख साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसून आता ही महाराष्ट्र पातळीवरची सगळी संघटना नव्याने रचना करण्यासंदर्भात विचार करणं आवश्यक आहे। तो जयंत पाटलांचं पद बदलणं गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की सर्वच महत्वाची पदं बदलली पाहिजे, मग जयंत पाटील जे सातत्याने तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत त्यांच्या नेतृत्वात तुम्ही एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील आणि आता तुमची शरद पवारांची राष्ट्रवादी असताना देखील तुम्ही संपूर्ण वाटचाल करतायत। आता विधानसभेला संपूर्ण तुम्हाला पराभव सामोरं जावं लागलं, अशा वेळेस मग जयंत पाटलांचं पद देखील बदलणं गरजेचं आहे का? निश्चितपणाने जयंत पाटील साहेबांनी सुद्धा नगरच्या अधिवेशनामध्ये तशा पद्धतीने भूमिका स्वतःहून त्यांनी सांगितलेली होती आणि आता मुळा मुद्दा असा आहे की जयंत पाटील साहेब आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झालेल्या आहेत। चांगलं संघटनेचं काम त्यांच्या काळात झालेलंच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही। त्यांना आता खरं तर ह्या सिनियर लोकांनी एकत्र बसून याच्यावर निर्णय करणं आवश्यक आहे। राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष वाढवणं आवश्यक आहे। काही नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जबाबदारी घेणं आवश्यक आहे। मग इतरच्या राज्यामध्ये आपल्याला पक्ष संघटना पुढच्या काळामध्ये वाढवण्यास सोपं होईल आणि महाराष्ट्र पातळीवर, जिल्हा पातळीवर आता नवीन चेहरे पुढे आणले पाहिजेत। प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे, सगळेच बदलले पाहिजे, त्याच्यात सगळेच आले, प्रदेशाध्यक्षापासून तालुका अध्यक्षापर्यंत, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सगळी राज्याची कार्यकारिणीच टोटल बरखास्त करून पवार साहेबांना आपण सगळे अधिकार दिले पाहिजेत। आदरणीय पवार साहेब निश्चितपणाने नव्याने कोण चेहरे पुढे आणायचे ते ठरवतील। सर्व अधिकार पक्षाचा पवार साहेबांना आहे। बाबा आत्राम जे अजित पवारांचे आमदार आहेत ते म्हणतात की दोन्ही पवारांनी एकत्र येणं गरजेचं आहे। खरं तर शरद पवारांनी दादांच्या सोबत येणं गरजेचं आहे, त्याचमुळे पवारांचं बळ जे आहे ते वाढेल असं त्यांचं मत आहे। नाही, पवार साहेबांचं महत्व अजितदादा गटाच्या लोकांना निश्चितपणे माहिती आहे। पवार साहेब त्यांना हवेत,
एका बाजूला ते म्हणत होते की साहेबांनी रिटायर व्हावं, साहेबांनी आता थांबावं वगैरे अशा वल्गना काही दिवसापूर्वीच त्यांनी केलेल्या आहेत. त्यांना वारंवार ह्या माध्यमात बातम्या फिरून काय साध्य करायचे, तर पवार साहेब आपल्याकडे यावीत ही त्यांची अपेक्षा आहे. कारण तिकडे सुद्धा त्यांचे काही दिवसात आपल्याला हाल दिसतील अशी परिस्थिती तिकडे झालेली आहे. कारण तिकडे त्यांच्या पक्षामध्ये त्यांना निर्णय घ्यायला आता कोण आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते वारंवार अशा बातम्या माध्यमांच्यात पेरतात. त्यामुळे कोण काय म्हणतं त्याला काही महत्व नाही. पवार साहेबांचा पक्ष हा स्वतंत्र एक पक्ष आहे, स्वतंत्र चिन्ह आहे, स्वतंत्रपणे सामोरं जाईल आणि आगामी निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये चांगलं यश नवीन चेहरे साहेबांनी कालच जाहीर केलेले आहे की आम्ही 60% नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत सर्वत्र. एक शेवटचा प्रश्न, आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण होतोय, तरी देखील एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या हाती सापडत नाहीये. ही पोलिसांची आणि गृहमंत्र्यांचा अपयश आहे का? निश्चितच महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीसांची टॅगलाईन होती, आता महाराष्ट्र थांबणार नाही. ते खरं ठरतंय. महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये थांबायलाच तयार नाही. आपण जर रोज पाहिलं सगळ्या तुमच्याच चॅनलवर सगळीकडे माध्यमांच्यात बातम्या येतात, कित्येक गुन्हे घडतात वेगवेगळ्या प्रकारचे. नुसती बीडचीच घटना नाही, परभणीतला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक वडार समाजाचा तो कार्यकर्ता होता, युवक पोरगा, संविधान प्रेमी होता, त्याची हत्या सरकारने केलेली आहे अक्षरशः. जर फडणवीस आता विरोधी पक्ष असते तर फडणवीस असं म्हणाले असते की आता सरकारवर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे. आता सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा जो आहे वडार समाजाचा आहे, त्याच्या मागे त्याची जातीची संघटना नाहीये, जातीची ताकद नाहीये तेवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून तो खून दडपणार का आपण? फडणवीस साहेबांनी आता सभागृहात सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाबद्दल पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये त्याचा मर्डर झालेला असताना तिथे त्यांनी खोटं सांगितलं की त्याच्या हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेला. हे सभागृहात खोटी माहिती का दिली फडणवीस साहेबांनी, हा आमचा त्यांना सवाल आहे. कारण मुळामध्ये या राज्यातला क्राईम रेट प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यामध्ये असेल, नागपूर असेल, सगळ्या शहरात बघा रोज 2-2, 4-4 घटना घडतायत रोज. आणि बीडची घटना तर आता तिथे म्हणजे क्राईम हब झाल्यासारखं आहे. तिथे पकडलं कोणीच नाहीये पोलिसांनी. जो वाल्मिक कराड आहे तो स्वतःहून हजर झालेला आहे. पकडला कुठे पोलिसांनी? पोलिसांची तिथं नाचक्की झालेली आहे. त्यामुळे 3 आठवडे गेले, कशासाठी दिले होते हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. त्याचं कारण असं, 3 आठवडे जो कालावधी दिला गेला तो मला असं वाटतं त्यातले सबळ पुरावे नष्ट करण्यासाठी दिला की काय असा प्रश्न पडतोय. धन्यवाद विकास लावंडेजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. 2 दिवसीय संपूर्ण बैठकांचं सत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं सुरू झालेलं आहे. आणि त्यातच जे पक्षाचे प्रवक्ते आहेत विकास लावंडे, त्यांचं मत आहे की मी स्वतःहून गेल्या वर्षांपासून प्रवक्तेपदावरती आहे, त्यामुळे मी माझा राजीनामा जो आहे तो आज शरद पवारांना सोपवतोय. त्याचसोबतच प्रदेशाध्यक्षापासून ते संपूर्ण महत्वाच्या पदांवरती जी आहे ती आता बदल होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र कमिटी पक्षाची जी आहे ती बरखास्त केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती विकास लावंडे यांनी आपल्याशी बोलताना केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.